मित्रांनो, आज थोडा आपल्याला इमोशनल टच घ्यावा लागेल का की थोडा विषय पण तसाच आहे आणि मला याच्यावर कधीपासून बोलायचं होतं, पण आज ती वेळ आली आहे बोलायची, म्हणून मी बोलतो आहे. म्हणजे ते तसे शब्द बाहेर पडले पाहिजेत ना आपले बोलताना. म्हणजे ती एका व्यक्तीबद्दल मला बोलावं असं वाटतं, ती म्हणजे मोठा भाऊ. मोठा भाऊ केव्हा होतो माहिती आहे? जेव्हा त्याला लहान भाऊ बहीण होते तेव्हा तो मोठा होतो. तेव्हा त्याला ऐकायला भेटतं, अरे भाई तू दादा झाला, आता नीट वागायचं. आणि तो ॲक्सेप्ट पण करतो. तो 3 वर्षाचा, 4 वर्षाचा, 5 वर्षाचा मुलगा ॲक्सेप्ट पण करतो आणि खाली मित्रांसमोर जाऊन बोलतो, मी दादा झालो आहे भाई, आता मला तुम्ही जास्त खेळायला बोलवायचं नाही. हा असतो मोठा भाऊ. मोठा भाऊ हा शब्दाने खूप कठोर असतो, स्वभावाने निगरगट्ट असतो, पण मोठा भाऊ कधीच कुठल्या छोट्या भावंडाचं वाईट नाही बघत. इनफॅक्ट तो त्यांना कम्फर्ट झोनमधनं नेहमी बाहेर काढत असतो, का की उद्या त्याला माहिती असतं की आपल्याला आपलं करायचं आहे आणि त्यासाठी त्याचा छोटा भाऊ, छोटी बहीण काही जी असेल ती तयार झाली पाहिजे. का की उद्या कोण बोललं नाही पाहिजे की भाई हा बघ यांनी याचं केलं आणि हा जरा थंड झाला रे. का की मोठ्या भावाचं फेलियर हे नाही आहे की त्याला जॉब नाही भेटला, त्यांनी त्याची आवडती गाडी नाही घेतली. मोठ्या भावाचं फेलियर हे आहे की त्याचा छोटा भाऊ त्याच्यापेक्षा जास्त चांगला किंवा जास्त, म्हणजे जास्त काय बोलू, जास्त पुढे जाऊ नाही शकला. आणि तेच त्यांचा हेतू असतो. बाई तुम्ही मोठ्या भावाला बोला ना की भाई काय गरज असेल तर मागा, तो मागणारच नाही. तो गरजेला उभा राहील, पण त्याची जेव्हा गरज असेल ना तो बोलणारच नाही. आणि त्याच्यावर कधी कधी अशी वेळ येते की त्याला बोलावं असं वाटतं की माझ्याकडे नाही आहे. आणि ते बोलताना म्हणजे जो कंठ त्याचा हे होतो ना मागताना, तो असतो मोठा भाऊ. भाई हे बोलल्यावर जो आतनं झडतो ना की भाई मी काय करू नाही शकलो, तो असतो मोठा भाऊ. आणि मोठा भाऊ हा मला माहिती आहे सगळीकडेच असे माझ्यासारखे स्लो ग्रोथवाले मोठे भाऊ नसणार, पण कुठेतरी असतील जो हा रील माझा समजून घेतील. पण ठीक आहे, मोठा भाऊ हा नेहमी हसत असतो. त्याला एकच पाहिजे भाई, फॅमिली एक तर आपले विचार नेक, त्याला हेच हवं असतं. पण कधी कधी फॅमिली ट्रॉमामुळे ती भावंड प्रिफरन्सवर होत जातात. म्हणजे प्रिफरन्स चेंज, भाऊच चेंज. एकाने रिजेक्ट केलं तर दुसरा मोठा, दुसऱ्याने रिजेक्ट केलं तर तिसरा मोठा, तिसऱ्याने रिजेक्ट केलं तर हे मोठे. हे असं याच्यात ती भावंड दूर होतात. तर समजून घ्या एकमेकांना. वेळ ही सारखी नसते, वेळ ही बदलते आणि वेळेवर विश्वास ठेवा. सगळ्यांची वेळ बदलणार, पण ज्या वेळेत ती रिस्पेक्ट, ती स्पेस जो दिला नाही तर भाई फायदा काय? काहीच फायदा नाही आयुष्याचा.